Hello, hepatitis B virus, the point we are studying. Now in this lecture we are going to discuss the next part, that is the laboratory diagnosis of hepatitis B virus. For laboratory diagnosis of this particular virus, the sample that can be taken is the blood sample. So blood sample in most cases it is taken. In some cases we can also take some other samples like saliva can also be taken, semen can also be taken. So how to perform the laboratory diagnosis of hepatitis B virus? Mostly our diagnosis is purely based upon serological tests. So serological tests are performed for diagnosis of this virus. Serological test मध्ये आपण काय करतो, we detect the presence of either antigen or antibodies in the serum sample. So blood sample आहे, blood मध्ये आपण serum सेपरेट केलेला असतो आणि त्या serum मध्ये आपल्याला काय बघायचं की अँटीजन किंवा अँटीबॉडीज बघायचे आणि मग बेस्ड अपॉन द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ अँटीजन अँड अँटीबॉडीज वी कॅन कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ हेपॅटायटिस बी व्हायरस. ओके, सो हाऊ टू डायग्नोस, कशा पद्धतीने आपण हे डायग्नोसिस करणार. तर डायग्नोसिस करताना आपण ब्लड सॅम्पल घेणार आहे, सिरम घेणार आहे, त्या सिरममध्ये आपल्याला डिटेक्शन करायचं. याच्यामध्ये काय आहे की सिरोलॉजिकल टेस्टिंग कशाचं करायचं आहे, तर मोस्टली सिरोलॉजिकल टेस्टिंग ऑफ the antigenic markers is done. Antigenic markers, serological testing of antigenic markers is done. डायरेक्ट आपण काय करतो इथं, तर अँटीजेनिक मार्कर्सचा मीनिंग काय की आता आपल्याला माहिती की एखादा सपोज लॅक झेड जीन असेल किंवा लॅक झेड जीन विच कोड्स फॉर बेटा गॅलेक्टोसाइडेज अँड लॅक्टोज फर्मेंटेशन मध्ये तो हेल्प करतो. सो आपण जर लॅक झेड जीन हा एवढाच प्रेझेन्स कन्फर्म केलं तर आपल्याला समजू शकतो की तो ऑर्गॅनिझम काय आहे की लॅक्टोज फर्मेंटिंग आहे की नाही. म्हणजे लॅक झेड जीन त्याचा काय झाला, मार्कर झाला की जो त्याचा लॅक्टोज फर्मेंटिंग ॲबिलिटी इंडिकेट करतो. सो सिमिलरली इथं हा जो ऑर्गॅनिझम आहे हेपॅटायटिस बी व्हायरस, याच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला माहिती आहे इट हॅज थ्री टाइप्स ऑफ अँटीजेन्स, HBS, HBC and HBE अँटीजन. सो हे जे अँटीजेन्स आहेत दोज कॅन बी यूज्ड एज अ मार्कर म्हणजे विच इज एन इंडिकेटर की जो त्याला इंडिकेट करतो, ज्याला रिप्रेझेंट करतो. सो आपण जर काय केलं तर ते तीन अँटीजेनिक मार्कर्स आहेत किंवा जे अँटीजेन्स आहेत ते अँटीजेन्स आहेत की नाही एवढं कन्फर्म जर केलं आपण तर आपण इझिली डायग्नोसिस करू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा की आपण इथं डायरेक्टली काय डिटेक्ट करणार आहे, वी आर गोइंग टू डिटेक्ट द अँटीजेन्स, ज्याला आपण अँटीजेनिक मार्कर्स म्हणतो. अँटीजेनिक मार्कर्स कोणते कोणते, तर तीन आहेत. HBS surface antigen which is present in the envelope, then HBE and HBC the nucleocapsid antigens. So the presence of this antigen indicates the presence of hepatitis B virus and absence, that is absence of antigen, absence of virus. So these are the markers, these are the indicators of the hepatitis B virus. सिक्वेन्शियली करावं लागतं. प्रत्येक जो अँटीजन आहे त्या अँटीजनची काही टिपिकल प्रॉपर्टी असते. म्हणजे एक अँटीजन असा आहे की जो सगळ्यात पहिल्यांदा इन्फेक्शनमध्ये बघायला मिळतो आणि दुसरा अँटीजन आहे की ज्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतो. म्हणजे काय, लेट्स सी इन द डिटेल. So we have to proceed for the detection of such antigens in the serum sample. First, the HBS antigen. HBS antigen. We know this HBS antigen, it is a surface antigen present in the envelope of hepatitis B virus. Okay, so hepatitis B virus envelope contains the HBS antigen. It is the first antigen which appears in the sample or serum sample. जो पहिला antigen appear होतो कशामध्ये, तर serum sample मध्ये, that is the HBS antigen. Okay, and this HBS antigen it remains or it is most commonly found in the ecteric phase. Ecteric phase. So the first antigen that appears in the serum sample is the HBS antigen and it remains throughout the symptomatic phase. Symptomatic phase मध्ये ecteric phase आपल्याला माहिती आहे की ecteric phase मध्ये symptoms दिसतात किंवा even pre-ecteric stage मध्ये. सो प्री-इक्टेरिक स्टेज आणि इक्टेरिक स्टेज या दोन्ही स्टेजमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा सिम्पटम्स दिसणार आहेत त्या पूर्ण सिम्पटमॅटिक फेजेसमध्ये हा अँटीजन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. सो इट इज द फर्स्ट अँटीजन विच इज टू बी which can be determined in the serum sample and it remains there throughout the symptomatic phase, both ecteric as well as pre-ecteric phases. Okay, presence of this HBS antigen indicates the chronic hepatitis.
क्रोनिक हेपॅटायटिस, किंवा आपण त्याला म्हणतोस की कंप्लीट अँटीजन कधी असतो, जेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अँटीजन्स असतात HBs, C आणि E, तर त्याला आपण काय म्हणतो कंप्लीट पार्टिकल किंवा कंप्लीट व्हायरस पार्टिकल. आणि तो कंप्लीट असतो तेव्हा त्याच्यामध्ये तो सक्सेसफुली इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन कॉज करू शकतो. We know that hepatitis B virus causes severe form of hepatitis, and to cause this severe form of hepatitis, the major reason is the presence of all the antigens, complete structure of virus particle. So the presence of hepatitis, that is HBs antigen, it is an indicator of chronic hepatitis. म्हणजे हा जो अँटीजन आपल्याला ब्लड मध्ये दिसला, प्रेझेन्स कन्फर्म झालं, तर याचा अर्थ काय की द पेशंट इज सफरिंग फ्रॉम द क्रोनिक हेपॅटायटिस. नेक्स्ट, इफ सपोज द पेशंट हॅज रिकवर्ड सक्सेसफुली, हेपॅटायटिस झाला, इन्फेक्शन झालं, पेशंट हॅज कम्प्लिटली रिकवर्ड, अँड आफ्टर द पिरियड ऑफ 6 months ऑफ रिकव्हरी, म्हणजे रिकव्हरी झाल्यानंतर 6 महिन्यांनी जर HBs अँटीजन दिसला, दॅट इंडिकेट्स द कॅरियर स्टेज. कॅरियर स्टेज की जिथं त्या पेशंटमध्ये सिम्पटम दिसणार नाही, बट पेशंट मे कॅरी लार्ज नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल्स. ओके, so after 6 months of recovery, if the HBs antigen is observed, detected in the serum sample, that indicates the patient, that person is in the carrier stage. म्हणजे त्याला स्वतःला सिम्पटम्स काय दिसणार नाहीत, तो स्वतः असिम्प्टमॅटिक असेल, बट the patient harbors the pathogen, harbors the virus, and that may carry the virus into society. So it is a carrier after, if the antigen is detected after 6 months of recovery. And similarly, if suppose no antigen is detected, the antigen detect झालाच नाही हा HBs antigen, that means there is complete recovery. So it indicates complete recovery. कंप्लीट रिकव्हरी म्हणजे काय की जर HBs अँटीजन असेल, आपल्याला माहिती आहे की क्रोनिक हेपॅटायटिस कधी आपण म्हणतो जेव्हा HBs अँटीजन आहे आणि हा अँटीजनच नाही, याचा अर्थ पेशंट इज कम्प्लिटली रिकवर्ड फ्रॉम द इन्फेक्शन. ओके, सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ अँटीजन. HBs अँटीजन बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची अशी, दॅट इज द फर्स्ट व्हायरस विच इज डिटेक्टेड इन द सीरम सॅम्पल आफ्टर द इन्फेक्शन ऑफ हेपॅटायटिस. हेपॅटायटिस इन्फेक्शन झाल्यानंतर पहिला जो अँटीजन डिटेक्ट केला जाऊ शकतो तो असतो HBs antigen. Second, HBC. HBC antigen. Now HBC antigen असेल किंवा HBe antigen असेल, डायरेक्टली आपण ब्लड सॅम्पल मध्ये किंवा सिरम सॅम्पल मध्ये डेमॉन्स्ट्रेट करू शकत नाही. दोन्ही antigens, HBC as well as HBe antigens, cannot be directly demonstrated. The reason is quite clear, because they are present. They are enclosed within the envelope. इथं बघा, हे कॅप्सिड आहे आणि न्यूक्लिक कॅप्सिड मध्ये कोण असतं, तो HBC आणि HBe अँटीजन असतं आणि याच्या भोवती कोण आहे, एन्व्हलप. त्यामुळे एन्व्हलप असल्यामुळे ही दोन्ही काय होतात तर एनक्लोज केलेले असतात, त्यामुळे हे दोन्ही डायरेक्टली डिटेक्ट करणं डिफिकल्ट असतं. HBs कुठे सारखे सोडा, सो HBs आपण इझिली डिटेक्ट करू शकतो, बट HBC असेल किंवा HBe अँटीजन्स असतील, these are very difficult to demonstrate directly. त्यामुळे काय की इथं HBC अँटीजन असेल किंवा HBe अँटीजन असेल, डायरेक्टली डेमॉन्स्ट्रेट करण्यापेक्षा आपण काय करतो येतो, वी डेमॉन्स्ट्रेट द प्रेझेन्स ऑफ अँटी HBC अँटीजन. वी डेमॉन्स्ट्रेट द प्रेझेन्स ऑफ अँटी HBC अँटीबॉडीज, अँटी HBC अँटीबॉडीज. जो HBC अँटीजन आहे त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आपण इथं डेमॉन्स्ट्रेट किंवा डिटेक्ट करू शकतो. ओके, कधी करणार आहे डेमॉन्स्ट्रेट, तर आफ्टर 1 week, 1 or 2 weeks, आफ्टर 1 or 2 weeks of HBs antigen detection. So HBs antigen detect झालेला आणि त्याच्या डिटेक्शन नंतर जर आफ्टर 1 or 2 weeks if we determine the presence of anti-HBC antibodies, then that indicates the presence of HBC antigen also. Okay, so HBC antigen presence कसं कन्फर्म करणार आपण इथं, by determining the antibodies. आणि त्या antibodies आपण कधी डिटरमाइन करणार आहे, तर HBs antigen च्या presence असणार. If suppose the antibodies are determined, then it confirms the presence of HBC antigen. Yes, HBC antigen आपण अशा पद्धतीने डिटरमाइन करू शकतो. इनडायरेक्टली आपण त्याचे प्रेझेन्स डिटरमाइन करतो. त्याच्या अँटीबॉडीज आहे, त्याचा अर्थ अँटीजन असणार.
So based upon antibodies we can confirm the presence of HBC antigen. याची एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की HBC antigen antibodiesची, that is anti-HBC antibodies, they remains lifelong in the serum. They remains lifelong in the serum. They easily disseminate or diminish होत नाही. They are found to be present for long duration of our age. त्यामुळे काय आहे की फ्युचरमध्ये किंवा जेव्हा कधी आपल्याला पास्ट हिपॅटिक इन्फेक्शन बघायचं असेल, एखाद्या पेशंट आहे आणि त्या पेशंटमध्ये पास्ट हिपॅटिक किंवा हिपॅटिक व्हायरसची काही हिस्ट्री आहे का त्या पेशंटला, कधी यापूर्वी इन्फेक्शन झालेलं आहे का, कोणती पास्ट हिस्ट्री प्रेझेंट आहे का, हे कन्फर्म करण्यासाठी आपण काय करू शकतो, वी कॅन गो फॉर anti-HBC अँटीबॉडीज बिकॉज दे लास्ट फॉर लॉंग टाइम. आणि अशा वेळी काय होतं की या अँटीबॉडीच्या प्रेझेन्सनुसार आपण फ्युचरमध्ये सुद्धा त्या पेशंटला हेपॅटायटिसची काही हिस्ट्री आहे का हे कन्फर्म करू शकतो. क्लिअर. मोस्टली ज्या अँटीबॉडीज डेव्हलप होतात इनिशियली म्हणजे जेव्हा इन्फेक्शन झालेलं आणि तेव्हा ज्या हेपॅटायटिस HBC अँटीबॉडीज डेव्हलप होणार आहेत त्या कुठल्या असतात, IgM असतात. सो इनिशियल अँटीबॉडीज अगेन्स्ट दिस व्हायरस प्रोड्यूस्ड इज IgM antibodies. And after 6 months of the IgM, IgG can also be detected. So initially IgM antibodies are detected. After 6 months, the IgG antibodies can also be detected against HBC antigen. Okay, so second type of antigen, that is HBC antigen. Then third HBe antigen. HBe antigen. HBe antigen can be determined concurrently with HBs. म्हणजे असं meaning काय? This HBe antigen can be determined concurrently with HBs. This means that whenever there is HBs antigen, immediately after that we can determine the presence of HBe antigen also. जेव्हा HBs antigen आपल्याला बघायला मिळतो तेव्हा त्याच्यासोबत आपल्याला HBe antigen सुद्धा बघायला मिळू शकतो. म्हणून कॉन्करंटली म्हणजे सायमल्टेनियसली त्याच्यासोबत असतो, प्रेझेंट असतो. फक्त अर्लियर कोण असतो, HBs. त्याच्यानंतर थोड्याशा ड्युरेशन नंतर HBe antigen सुद्धा डेमॉन्स्ट्रेट केला जाऊ शकतो. सिमिलर आपण कसं डेमॉन्स्ट्रेट करणार आहे, अँटीबॉडीज बघणार याच्या अगेन्स्ट. जर सपोज हा जो HBe antigen आहे हा कन्फर्म झाला, प्रेझेंट झाला म्हणजे त्याचं कन्फर्मेशन प्रेझेन्स कन्फर्म झाला, तर याचा अर्थ काय होतो, इट इंडिकेट्स ऍक्टिव्ह हिपॅटायटिस. लक्षात घ्या, जर HBe antigen कन्फर्म झाला तर त्याचा मीनिंग काय की त्या पेशंटमध्ये हेपॅटायटिस आता प्रेझेंट आहे, ऍक्टिव्ह हेपॅटिक इन्फेक्शन. ओके, बघा आपण पहिल्यांदा बघितले HBs antigen मध्ये जर 6 महिन्यांनी डिटेक्ट झाला तर तो पेशंट कॅरियर असतो, डिटेक्ट नाही झाला तर तो पेशंट रिकवर्ड असतो. HBC अँटीबॉडीज या लाईफ लॉंग असतात त्यामुळे पास्ट इन्फेक्शन इंडिकेट करतात. तर HBe अँटीबॉडीज दिसल्या किंवा HBe अँटीजनचं प्रेझेन्स कन्फर्म झालं तर त्याचं मीनिंग डायरेक्ट असं होतं की त्या पेशंटमध्ये आता इन्फेक्शन आहे, दॅट इज ऍक्टिव्ह हेपॅटिक इन्फेक्शन. सो dash is the marker for active hepatic infection, that is HBe antigen. Dash is an marker for complete recovery of patient, that is the disappearance, no presence of HBs antigen. Okay, so this is the next, that is HBe antigen. So अशा पद्धतीने आपण कुठल्या स्टेज मध्ये पेशंट आहे, पेशंट रिकवर्ड आहे की नाही, पेशंट कॅरियर आहे की नाही, पेशंट मध्ये आता ऍक्टिव्ह इन्फेक्शन आहे की नाही, हे सगळं आपण कन्फर्म करू शकतो बाय डिटरमाइनिंग these 3 antigens. क्लियर. देन हाऊ टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ सच अँटीजन्स. आता आपण म्हटलं की हे जे डिटेक्शन झालं, हे पॉझिटिव्ह आलं, ते पॉझिटिव्ह आलं किंवा निगेटिव्ह आलं, पण हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे कन्फर्म कसं करायचं. सो कन्फर्मेशन कॅन बी डन बाय व्हेरियस वेज. फर्स्ट म्हणजे आता आपण ऍक्च्युली लॅब टेक्निक्स बघणार. आतापर्यंत फक्त बघितलं की काय केलं जाऊ शकतं, बट ऍक्च्युली कसं केलं जाऊ शकतं ते आता आपण बघणार आहे. लॅब टेक्निक्स मध्ये फर्स्ट आहे डायरेक्ट एक्झामिनेशन. डायरेक्ट एक्झामिनेशन. सो डायरेक्ट एक्झामिनेशन म्हणजेच मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन असेल,
मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन करणार आपण. सो मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन ऑर डायरेक्ट एक्झामिनेशन कशाचं करणार आपण इथं, तर हिपॅटोसाइट्स, लिव्हर सेल्स. हिपॅटोसाइट्स तुला माहिती, दिस इज अ साइट फॉर इन्फेक्शन और मल्टिप्लिकेशन ऑफ HBV, that is hepatitis B virus as well as for hepatitis A virus. So hepatic cells जे आहेत किंवा हिपॅटोसाइट्स आहेत याचं डायरेक्ट आपण मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन करणार आहे. ऑब्झर्वेशन फॉर द प्रेझेन्स ऑफ द प्रोटीन्स और कोर प्रोटीन्स. त्याच्या त्याच्या कॅप्सिडमध्ये प्रोटीन्स किंवा एनव्हलपमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स आपण कन्फर्म करणार आहे इन द हिपॅटोसाइट्स बाय इम्युनो. It can be confirmed the presence of by immunofluorescent microscope. So immunofluorescent microscope can be used to detect the presence of core proteins in the hepatocytes. So tissues or cells are taken आणि त्याचा आपण सेक्शनिंग करून ते ऑब्झर्व करणार आहे. ऑब्झर्व करण्यासाठी आपण इम्युनोफ्लुओरेसन्स मायक्रोस्कोप यूज करणार आहे. आणि या मायक्रोस्कोपमध्ये आपण हे कोर प्रोटीन्स जे आहेत म्हणजे जे अँटीजेनिक प्रोटीन्स आहेत ते आहेत की नाही हे कन्फर्म करणार. So direct visualization of the antigens or proteins in the sample can be done by immunofluorescent microscopy. Direct examination सोडून आपण काही other tests सुद्धा यूज करू शकतो. We can go for some other serological testing like we can use ELISA, we can use radioimmunoassay, we can use enzyme immunoassay. So या टेस्ट सुद्धा आपण परफॉर्म करू शकतो अँटीजेन किंवा अँटीबॉडीज कन्फर्म करण्यासाठी. सिमिलरली वी कॅन डायरेक्टली डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ DNA ऑफ व्हायरस. कारण हा DNA व्हायरस आहे हेपॅडना VDD फॅमिली मधला. सो त्याचा DNA सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो इथे. आणि DNA डिटेक्ट करण्यासाठी आपण PCR पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्निक यूज करू शकतो. सो डायरेक्टली आपण एक तर अँटीजेन बघू शकतो, अँटीबॉडीज बघू शकतो, नसेल तर आपण डायरेक्ट DNA सुद्धा बघू शकतो. आणि ते कन्फर्म कसं करायचं आहे बाय पॉलिमरेज चेन रिएक्शन ॲज वेल ॲज इन सिटू कॉलोनी हायब्रिडायझेशन टेक्निक. इन सिटू कॉलोनी हायब्रिडायझेशन टेक्निक किंवा त्याला हायब्रिडायझेशन टेक्निक असं पण म्हणतात किंवा इन सिटू हायब्रिडायझेशन म्हणतात. So the presence of DNA can be confirmed by PCR technique or by using in situ colony hybridization technique. आता in situ colony hybridization technique ही तशी बघितलं तर खूप डिटेलमध्ये सांगण्यासाठी त्याला बराच वेळ लागू शकतो. इन शॉर्ट मी सांगतो, ऐकून घ्या फक्त. असं आहे की याच्यामध्ये आपण काय करतो की कॉलनी जे असतात कॉलनी सोडून आपण जो व्हायरस आहे त्याचा जो DNA तो DNA डबल सेट DNA आपण सेपरेट करतो 2 सिंगल स्ट्रँड्समध्ये. आणि मग एक्झाम्पल आता हा जो व्हायरस आहे हेपॅटायटिस B व्हायरस याचा एक स्पेसिफिक म्हणजे याचा जो सिक्वेन्स आहे युनिक सिक्वेन्स जो असतो किंवा त्याच्यामध्ये जे युनिक रिपीट्स असतात त्याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स प्रोब डिझाईन केला जातो DNAचा प्रोब. आणि तो प्रोब या सिंगल स्ट्रँड DNA सोबत हायब्रिड केला जातो. आणि जर ते हायब्रिड झालं तर रॅडिएशन सिमिट करतात कारण आपण प्रोब कसा असतो रेडिओ लेबल्ड असतो. सो रॅडिएशन सिमिट झाला याचा अर्थ प्रोब बाइंड झालेला त्या सिक्वेन्सला. आणि प्रोब बाइंड झाला याचा अर्थ काय की द जिनोम इज प्रेझेंट. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. सपोज this is a sequence ATGC आणि ATGC हा सिक्वेन्स आहे. आपण काय केलं व्हायरसचा DNA घेतला, डबल स्ट्रँड DNA सेपरेट केला, हा त्यातला एक सिंगल स्ट्रँड आहे. आणि मग सिंगल स्ट्रँडवर आपण काय करतो की व्हायरसचा एक टिपिकल नोन सिक्वेन्स घ्यायचा, असं एक छोटासा फ्रॅगमेंट डिझाईन करायचा. तो फ्रॅगमेंट सपोज असा हा फ्रॅगमेंट TACG हा फ्रॅगमेंट. आणि आपल्याला माहिती आहे की हा हेपॅटायटिस B व्हायरसचाच आहे. एक टिपिकल नोन सिक्वेन्स असलेला आपण फ्रॅगमेंट घेतला, DNAचा एक छोटा फ्रॅगमेंट आहे आणि फक्त तो आयडेंटिफिकेशन साठी यूज करणार आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो वी कॉल इट ॲज प्रोब. पण हा कसा आहे रेडिओ लेबल्ड आहे, त्याला रेडिओ लेबल टॅगिंग केलेलं असतं. आणि मग हा आपण प्रोब या सॅम्पल जो आपण घेतला त्या सॅम्पलचा DNA सेपरेट केला, त्याच्यासोबत मिक्स केला आणि जो त्याला बाइंड झाला हायब्रिड तयार झाला तर रॅडिएशन सिमिट होते. नाही झालं तर काय वॉशिंग नंतर दोन्ही सेपरेट होतील, वॉश आउट होते. सो रॅडिएशन सिमिट झाला याचा अर्थ कंप्लीट पेरिंग झालेला आहे. आणि पेरिंग झाला याचा अर्थ की याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स याच्यात प्रेझेंट आहे, सॅम्पलमध्ये प्रेझेंट आहे. दिस कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ व्हायरस. बघा आता हा TACG इथं पेअर होईल का? येस, TACG ऍब्सोल्युटली इनिशियल सिक्वेन्स नसतो पेअर झालेला TACG. किंवा इथं नसेल तर इथं पण पेअर होईल बघा TACG.
हे एक्झाम्पल दाखवले. मग हा याला कम्प्लिटली पेअर होईल, हायब्रिडायझेशन होईल. हा कसा आहे, जेड्युअल लेबल्ड आहे, त्यामध्ये ॲडिएशन सिमेंट होतील आणि मग त्या ॲडिएशन सिमेंट झाल्या की आपल्याला तो डीएनए कन्फर्म होतो. तशी खूप डिटेलमध्ये इंटरेस्टिंग टेक्निक आहे. इन शॉर्ट ही टेक्निक मी तुम्हाला सांगितलेलं एक्सप्लेन केली. सो द प्रेझेन्स ऑफ डीएनए कॅन बी डिटेक्टेड बाय द PCR polymerase chain reaction technique or also by the in situ colony hybridization technique. Okay, so in this way we can detect the presence of the virus in the serum sample. So this is all about the lab diagnosis of hepatitis B virus. In the next lecture we will be discussing the prophylaxis and the treatment for this virus. Thank you.